समज पाठवलाय, चौकशीसाठी बोलवलेलं आहे, तिथे गेलेलं आहे. परंतु ज्या पद्धतीने ही चौकशी सुरू आहे ही खूप स्लो सुरू आहे असं देखील या ठिकाणी सांगितलं जात आहे, आरोप होत आहेत विरोधकांकडून. शासनाची भूमिका ही सुस्पष्ट आहे. खरात सारख्या विकृत माणसाच्या मागं कोण जर असेल त्याच्यावर नक्की कारवाई केली जाईल ही भूमिका शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी देखील मांडलेली आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील मांडलेली आहे. त्याच्यामुळं खरात हा आमच्या दृष्टीनं अतिशय विकृत प्रवृत्तीचा असलेला माणूस आहे ही भावना असल्यामुळं त्याच्यावर आणि त्याला मदत जर कोणी केली असेल तुम्ही जे म्हणताय त्याच्यावर कारवाई होईल. त्याच्यामुळं खरातला समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही. खरातवर कायद्यातली सगळ्यात कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. संजय राऊतांनी त्यांच्या संस्थेला पाणी दिलेलं आहे साहेब. संजय राऊतांनी समर्थन केलेलं आहे. खरातांच्या ज्या संस्थेला पाणी दिलं होतं त्या अनुषंगाने त्यांनी समर्थनच दिलेलं आहे. एकीकडे टीका करताय. कसं आहे, त्यांनी केलेलं सगळं चांगलं आणि समोरच्याने केलेलं सगळं वाईट ही त्यांची भूमिका अनेक वर्षाची आहे, त्याच्यावर मला बोलायचं नाही. पण ज्यावेळी 2 बोटं घेऊन आपण समोरच्यावर दाखवतो तेव्हा 3 बोटं स्वतःकडे असतात. हे एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःच्या भाषणामध्ये सांगितलंय, हीच भूमिका आज त्यांची आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की ओबीसी म्हणून रुपाली चाकणकरांवर कारवाई फक्त होऊ नये तर बाकी सगळ्यांवर कारवाई होईल. त्या ओबीसी नेत्या आहेत. मला कोणावर कारवाई होते या व्यक्तीबद्दल बोलण्यापेक्षा खरातच्या प्रवृत्तीचं समर्थन कोणी करू नये. त्याच्या मागं शासन कुठच्याही पद्धतीनं जे काही गैरसमज पसरवत आहेत राहणार नाही. त्याला कठोर कारवाई व्हावी ही शासनाची आमची 31 तारखेनंतर साधारण समोर आली पाटील असतील खरातची समोर आलेली आहे, त्याची देखील चौकशी व्हावी. सगळ्याची चौकशी. एक वाटतं का रुपाली चाकणकरांविरोधात देखील गुन्हा दाखल व्हावा सातत्याने मागणी होती, रोल देखील दिसतोय. म्हणजे मी पुन्हा एकदा सांगतो की खरातच्या प्रकरणामध्ये कोण व्यक्ती आहे त्याच्याशी आम्ही काही संबंधित नाही. खरातच्या प्रकरणामध्ये खरातची प्रवृत्ती ही विकृत प्रवृत्ती आहे, नीच प्रवृत्ती आहे, ही ठेचून निघाली पाहिजे या मताशी आम्ही सगळे सहमत आहोत. आणि चौकशी अंती मग मी असेल अन्य कोणी असेल या चौकशी अंती जर काही निष्पन्न झालं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मी कुठच्या व्यक्तीबद्दल बोलत नाही, पण खरातची प्रवृत्ती ही मोडीत निघाली पाहिजे आणि खरात सारखा पुन्हा महाराष्ट्रात नाही देशामध्ये कोण पैदा होणार नाही अशा पद्धतीचं अद्दल घडली पाहिजे.